सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ते सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज जय. सद्गुरू पैमावली मातोश्री माय्यांना प्रथम तज्ञतुबक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो चिंतनाचा विषय आहे तर चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे ही भावना मनुष्याला व्यापक करते. मीच फक्त आनंदी झालो पाहिजे की फक्त मलाच मिळालं पाहिजे ही भावना मनुष्याला संकुचित करते. आणि जितका संकुचितपणा असतो तितका अहंकार असतो, आणि जितका अहंकार असतो तितका मनामध्ये विकार असतात. त्या विकारातून दुःख निर्माण होतं. आणि म्हणून आनंदाने सर्वांनीच आनंदाने राहिलं पाहिजे की आपण सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे ही भावना प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असावी. आता सर्वांनी म्हटल्यानंतर आपण जिथे जिथे जातो, ज्यांच्या लोकांमध्ये बसतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, काही गोष्टी करत असतो. मग ऑफिस असेल, घर असेल, शेजारी पाजारी असते, कुठेही जिथे जातो तिथे तिथली सर्व माणसं जिथे जाऊ तिथली आपण सतत सहज आपलं विचारलं की सर्व माणसं सुखी व्हावीत. ही सर्व माणसं सुखी व्हावी ही सद्भावना आहे. सर्वांना सुख मिळावं अशी ज्यावेळेला आपल्याकडे सद्भावना असते तेव्हा मन आपलं शांत असतं. जेव्हा आपण मलाच हवं आहे आणि इतरांचा जेव्हा आपण तो विचार करत नाही तिथे मन अशांत होतं. हा नियम आहे निसर्गाचा, ईश्वरी नियम आहे की इथे जर आपण अगदी इतिहास पाहिला किंवा पुराण पाहिली तर तिथे ह्या सद्भावनेतूच जे जीवन जगतात ते सुखी आहेत. तर ते सुखी असायचे. आणि ज्या दुर्भावनेतून फक्त स्वतःपुरती पाहणं हे फक्त माझं भलं झालं की मलाच सुख मिळालं पाहिजे की मलाच यश मिळालं पाहिजे, म्हणजे सर्वसाधारण माणसाची ही भावना आहे. आणि ही भावना ती त्याची दुर्भावना आहे. दुर्भावना का? कारण त्यात तो संकुचित होत जातो. आणि संकुचितपणामुळे आपल्याला सुख मिळालं पाहिजे, इतरांना न मिळावं इथे न विचार करता करता तो मिळू नये असाही विचार करायला लागतो. आणि तिथे तो अधिक त्याची मनाची अधोगती होते. आणि त्या मनाच्या अधोगतीतून दुःख आपोआप त्याच्याकडे यायला लागतं, असमाधान आपोआप त्याच्याकडे यावं येतं. आणि त्यामुळे तो आनंदाने जीवन जगू शकत नाही. म्हणून सर्वांचं भलं व्हावं की सर्वांचं कल्याण व्हावं ही सदिच्छा सतत आपल्याकडे असायला हवी. आता ही सदिच्छा सतत असण्यासाठी पुन्हा एक लक्षात ठेवायचं, आपल्या शरीराकडे शरीराच्या कुठेही जरासं जर टोचलं तर सगळी ज्ञानेंद्रिय तिथे वळतात की ते टोचलं म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय बरं कसं वाटेल किंवा ते कशामुळे टोचलं हे पाहण्यासाठी मी कुठे पाहायला टोचलं तर हात डोळे तिथे जातात, हात तिथे जातात, सगळे लक्ष तिथे जातात. म्हणजे शरीरात कुठे दुःख झालं तर ह्या शरीरातल्या सगळे अवयव सगळ्या पेशी ते दुःख दूर करण्यासाठी लगेच इथे त्या क्रियाशील होतात. म्हणजे तिथे सगळ्या पेशींचं कार्य त्या दिशेने चालू होतं. कसं हा जो समाज आहे, हा समाज किंवा हे जे विश्व आहे, हे परमेश्वराचा हा मोठा देह, अख्खा मोठा. जसं आपल्या देहामध्ये अनेक पेशी आहेत, अनेक अवयव आहेत, सर्व काही रक्तवाहिन्या आहेत, जिथे आपण पाहतो वेगळ्या वेगळ्या पद्धती. तसं हे जे ब्रह्मांड म्हणू आपण, हे जे विश्व म्हणू, हे विश्व सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचा महादेह आहे. आणि ह्या देहामध्ये सर्व सुखी त्या आपण सुखी, हा लक्षात ठेवा. या जसं आपल्या शरीरामध्ये कुठे एक दाढ दुखायला लागली, बाकीच्या वेळांचं काही दुखत नसेल पण तरी पण आपण दुःखीच होतो.
सगळं दाढ दुखते हेच करतो. आणि म्हणून फक्त मीच सुखी झालो पाहिजे ही जर भावना असेल माणसाची, तर तिथे सहज आपण परमेश्वराची प्रतारणा करतो. पण मलाही सुख हवं आणि इतरांनाही सुख हवं, हा दोन्ही पाहिजे. परंपरेने लोकांचा पाहण्याचा असा दृष्टिकोन, तर पूर्वीचे लोक म्हणजे दुसरे सुखी होण्यासाठी स्वतः खूप दुःखी झाले तरी त्यांना काही वाटत नाही. दुःख झालं तरी चालेल, माझं नुकसान झालं तरी चालेल, मला त्रास झाला तरी चालेल, दुसऱ्यांसाठी काढणारे लोक ते. तसं बघा, त्यांच्या भावना चांगल्या. पण आपण दुःखी होऊन सर्व सुखी होणं हाही त्यात नकारात्मक दृष्टिकोन आहे. आपणही सुखी झालं पाहिजे आणि इतरही सुखी झाले पाहिजे. म्हणून सर्वांमध्ये आपणही येतो आणि इतरही येतात. हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणून सर्व सुखी व्हावेत, की सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. ही सद्भावना जितकी मनुष्याच्या ठिकाणी अधिक अधिक वृद्धिगत होत जाईल, तर तसं त्याच्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान सहज बहरत जाईल. लक्षात ठेवायचं. म्हणून हा आनंदाने जीवन जगण्यासाठी विचारच आपला असा असला पाहिजे, की सर्वांना हा आनंद मिळावा, सर्व सुखी व्हावे, सर्वांना यश मिळावं. फक्त मलाच मिळालं पाहिजे, इथे स्पर्धा येते. आणि तिथे स्पर्धा येते कुठे? अहंकार येते. आणि जिथे अहंकार तिथे विकार, विकार तिथे राग, लोभ, मदमोह, मत्सर हे जे विकार निर्माण होतात आणि त्या विकारातून कर्म चुकतं आणि कर्म चुकल्यामुळे त्याचा वाईट परिणाम परत त्या व्यक्तीला मिळतो. हे सगळं जीवनचक्र कसं आपलं चाललं ते लक्षात घ्या, की जी भावना, मुळात भावना तीच विचार रूपाने प्रगट होते. तेच विचार उच्चार आणि आचार रूपाने प्रगट होतात आणि हेच उच्चार आचरणातून माणसाला आचरण म्हणजेच कर्म. विचार उच्चार आचार म्हणजेच कर्म आणि कर्माचं फळ कर्मात. इथे परमेश्वर आपल्या जीवनात कसलीही लुडबुड करत नाही. आपणच आपल्या कर्मातून सुखी किंवा दुःखी होत असतो. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. आपलं कर्म चुकलं तर आपोआप आपल्या वाट्याला संकट येतात, दुःख येतं, अनिष्ट परिस्थिती येते. आणि जर आपलं कर्म जर अगदी सकारात्मक असेल, सर्वांच्या भल्याचं असेल, तर त्याच्यातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. मग मनुष्याने एक लक्षात ठेवायचं, की आपल्याला जे यश हवं आहे, तर सर्वांना यश मिळावं ही सद्भावना आपल्याकडे असली पाहिजे. मलाच पाहिजे म्हटलं तर स्पर्धा करायला गेलो आपण, तर तिथे अपयश येतं. पण दुसरा आपल्याबरोबरची व्यक्ती आहे ती जर यशस्वी होत असेल तर आपल्याला आनंद झाला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे तसं दिसत नाही. दुसऱ्याला यश मिळतं आणि आपल्याला यश मिळत नाही म्हटलं, की ज्याला मिळत नाही तो दुसऱ्याचा द्वेष करतो किंवा मत्सर करतो किंवा तिरस्कार करतो आणि तिथेच त्याचं सगळं चुकतं जीवन. कर्म चुकता कामा नये. यश दुसऱ्याला मिळालं तरीच आपल्याला त्याचं कौतुक वाटलं पाहिजे, की त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. आणि तो जे करतो त्याचं मार्गदर्शनही घेता येतं. त्याला यश मिळालं तर आपल्याला यश मिळेल. हा मुद्दा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणून मुलं ज्यावेळेला परीक्षेला बसतात, सगळं काही करत असतात, तिथे पण यश अपयशाची मोजपट्टी जी वापरतात ती चुकीची असते. आता क्रिकेटचा सामना होतो त्यावेळेला एक एक टीम कोणतरी जिंकते म्हणजे यशस्वी होते. मग त्यात सगळे खुश होतात, उड्या मारतील, काय मी जी जिंकलेली टीम असेल त्या सगळ्या यश. आणि दुसऱ्या मॅचमध्ये पण हरतात. मग ते काय झालं, मग अपयश मग दुःखी होतात. म्हणून यश आणि अपयश अशा अंगाने जे आपण मोजायला लागतो, तो कितीतरी आपल्याला कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, मग कधी सुखी हो, कधी दुःखी हो, हा सगळा प्रकारचा. पण खेळाचाच आनंद घेता आला. सुंदर खेळला, यश आणि अपयश कोणतरी हरणार असं आणि कोणतरी जिंकणार असं. हा मुद्दा जर त्याच्या लक्षात आला, तर खेळण्यातल्या आनंदाने ती व्यक्ती अधिक समाधान येते. पण समजा समोरच्या आता ऑपोजिट जी टीम असेल, तिच्यात एखादा चांगला खेळाडू खेळत असेल, तर त्याचं कौतुक वाटलं ना, काय छान करतो ना, असं वाटत नाही ना, अरे कधी आउट होतो, कधी काय होतो, असा विचार करतो आपण. म्हणजे इथे आपणच आपलं दुष्कर्म करत असते आपल्या लक्षात, ही साधी गोष्ट आहे, असं काही वाटत नाही आपण म्हणतो. पण दुसरा व्यक्तीचा म्हणून म्हणजे आपण समजा आपण भारतीय टीम, पाकिस्तानी टीम यांच्यामध्ये युद्धच असतं ते खेळ म्हणजे. आणि खरं म्हणजे लोकांचा
लोकांच्या दृष्टीने ते हे म्हणजे युद्ध असतं आणि जे खेळाडू असतात त्यांच्या मागे मध्ये डोक्याला ताप असतो की हरले तर लोक शिव्या देणार, जिंकले तर डोक्यावर घेणार. आणि याला यश अपयश म्हणतात. कारण यश अपयश नाही. प्रत्येक कर्माच्या शेवटी माणूस जर समाधानी असेल तर तो यशस्वी. तिथे समाधान, आता हे समाधान कशावर आहे? बाह्यांगावर नाही. आपण चांगला खेळ खेळलेला आहे, आपण व्यवस्थित चांगला खेळ करतोय, प्रयत्नपूर्वक खेळ करतोय, त्यात कधीतरी अपयश येऊ शकतं, कधी यश येतं. ह्या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी असतात. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळ मिळणं हे परमेश्वराचं. आता हे परमेश्वर म्हणण्याच्या लक्षात हे प्रारब्धाचं परिणाम आहे. प्रयत्न पण यश, जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं, पण प्रत्येकाला मिळतंच असंही नसतं. पण नाही मिळालं म्हणून दुःखी होता कामा. अधिक प्रयत्न करायचे असतात, मग अधिक आपल्याला यश मिळेल. आणि हा यश अपयशाचा जर जर व्यवस्थित बोध आपल्याला लक्षात आला, की आपल्याला सत्कर्मच करायचं आहे. जर क्रिकेटच्या भाषेत त्यांना चांगलं खेळायचं आहे, जितकं चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे तितकं खेळावं, मनापासून खेळावं, आपलं कौशल्य त्यात लावावं. आणि ते करता करता यश आपोआप पदरात पडतं आणि यशापेक्षा अधिक समाधान पदरात पडतं. गंमत अशी असेल तर हा MS धोनी असं म्हणून आपण सगळे आवडता खेळाडू लोकांचा बराच दिसतो म्हणतो. पण त्याचं कौतुक दुसऱ्या देशातली टीम मधली लोक करतात, कारण त्याचं वागणं, त्यांच्याशी कसा संबंध त्याने जोडला त्याच्यावर अवलंबून असतं. मला आठवतं एका मॅचच्या वेळेला एक पाकिस्तानचं एक, त्यांचं नाव माहित नाही मला, अगदी वयस्कर होते आणि त्याच्यामध्ये ते अगदी मुरलेले होते. तर त्यांची तिकीट धोनीने त्यांना काढून दिली होती. आणि त्यावेळेला मग तो धोनीचा चाहता होता. जरी पाकिस्तान युद्ध असलं तरी तो धोनीचा बनलेला चाहता. हे जे चित्र आहे ना, हे फार महत्वाचं असतं, की माणसाकडे पाहिल्यानंतर तो आपला ज्याला वेळा वाटत असतो त्यावेळेला माणूस सुखी होतो. म्हणजे आपला वाटत नाही माणूस दुःखी. म्हणून आपलेपणाने सगळ्यांकडे पाहणं, आपलेपणाने सर्व सुखी व्हावे, ही भावना असणं आणि ह्या भावनेतून खेळावं. म्हणून यश आणि अपयश अशा जिंकण आणि हरण्यावर न ठेवता, चांगल्या गोष्टी आपण किती प्रामाणिकपणे काम केलं, किती प्रामाणिकपणे आपण खेळ खेळला, किती प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट कशी केली, याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून धोनी काय प्रत्येक जिंकत होता का? टीम कॅप्टन असताना का प्रत्येक जिंकला? बऱ्याच वेळा जिंकला, पण बऱ्याच वेळा हरला पण. पण तरी सुद्धा त्याच्याबद्दलचं लोकांची भावना होती तशीच राहिली. आता IPL मध्ये चेन्नई किती वेळा, आता आता ते मागेच पडले, पण तो धोनीमध्ये त्यांचा आवडता तसंच राहिला. महत्वाचा मुद्दा हा असा असतो, की जीवन आपण जे जगत असतो, ते जीवन जगताना ह्या छोट्या मोठ्या जिंकण्याने हरण्यामध्ये न अडकता समाधानाने कसं जगायचं, त्यातरी व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे, की सर्वच सुखी झाले पाहिजे प्रत्येक वेळा. आणि जो चांगला करतो तो जिंकतो. सगळ्यात शेवटी आपण काय म्हणायचं, विचार काय असं, कोण जिंकला आणि कोण हरला नाही, ज्याने अधिक जास्त त्यावेळेला कधी कधी एकेकाचा दिवस असतो म्हणतो आपण, तो जे करेल ते त्याला यश मिळत जातं असं म्हणतात. तर तसंही एक परिस्थिती असते, ते प्रारब्ध असतं. त्या प्रारब्धाच्या वेळेला त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी अनुकूल मिळत जातात. पण जो प्रयत्न करतो तो प्रारब्धावर अवलंबून राहत नाही, त्यांनी प्रयत्न करतच राहायचं. म्हणून प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा, हे सद्गुरुपै माऊलींचं हे वाक्य आहे, की हृदयस्थ ईश्वरी शक्तीवर नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा ज्याच्याकडे असतं, त्याचं मन मजबूत होतं, तो चलबिचल होत नाही आणि तो आनंदाने जीवन जगतो. आणि म्हणून आपल्याला सर्वांप्रती श्रद्धेने जगता आले, की परमेश्वरावर नितांत श्रद्धा पाहिजे. हा परमेश्वरामुळे जीवन चाललं आहे, इथे हे ज्ञान आपल्याला सतत असलं पाहिजे. मी कोणतरी मोठा आणि माझ्यामुळे सगळं चालतंय, असं जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात येत असेल, तर त्याचा कधीतरी तो फुगा फुटतो आणि मग त्याला अतिशय वाईट वाटतं. आणि म्हणून इथे न अडकता, न गुंता, आपल्या वाट्याला काम प्रामाणिकपणे करावं, प्रयत्नपूर्वक करावं, अधिक चांगलं कसं होईल याचा विचार करून करावा. आणि आपल्यामुळे कोणाला दुःख होता कामा नये, हा विचार आपल्याला सतत असला पाहिजे. की जिथे आपल्यामुळे दुःख होता कामा नये असं जेव्हा आपण म्हणत असतो, त्याच वेळेला हे जीवन आपण कसं आनंदाने जगतो आहे हे लक्षात. आणि म्हणून हा सगळा जो जीवनाचा भाग आहे आपल्या, तिथे आपली दृष्टी ही व्यापक असली पाहिजे.
आणि हे व्यापक असण्यासाठी जे चांगले गुण आत्मसात व्हायला पाहिजे ते महत्वाचं, की कोणाही बरोबर आपला मनामध्ये दुरावा असता कामा नये किंवा त्याच्याबद्दल द्वेष मत्सर असता कामा नये. तर तीही समोरची प्रत्येक व्यक्ती ही सुखी झाली पाहिजे, ही सद्भावना आपल्याला असली पाहिजे. म्हणून तर सद्गुरू पै माऊलींनी विश्व प्रार्थना सांगितली, प्रत्येकाला मनापासून म्हणा, हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य सर्वांना. आता सर्वांना म्हणजे आपणही आणि इतरही, सर्व मिळून आपण. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी. आपली चांगली बुद्धी याचा अर्थ सुद्धा शहाणपण पण पाहिजे आणि आत्मज्ञान पाहिजे. दोन्ही गोष्टी ते असायला हव्यात. म्हणून इथे सर्वांसाठी मागू नये. आत्तापर्यंत कोणीही सर्वांसाठी मागत नव्हते. स्वतःच्या पुरती मागणं किंवा आपल्या जवळच्या लोकांपुरती मागणं, एवढंच एक मागणं देवाकडे लोक मागतात. पण इथे मात्र जीवन मित्रेंनी की सद्गुरू पै माऊलींनी सर्वांसाठी मागायला शिकवलं, की कारण सर्व सुखी झाले पाहिजे. आपण एकटे सुखी आणि इतर सगळे दुःखी असतील आणि आपण सुखात राहू असं होत नाही. ते दुःखात असलेले लोक तुम्हाला मारून टाकतील. फ्रेंच जी क्रांती झाली त्यावेळेला राजा राणी अगदी सुखात होते, पण तिकडची प्रजा इतकी दुःखात होती की त्यांना एक वेळचं ब्रेड पण खायला पैसे नव्हते. तर तिथे त्या राणीला कोण सांगितलं, अरे प्रजेला ब्रेड पण खायला इतकी इतकी वाईट परिस्थिती प्रजेमध्ये चालली आहे. किंवा राणी इतकी मूर्ख होती की तिला ते ब्रेड म्हणून ब्रेड नको त्याने केक खावा. अरे ब्रेडचं डिप्रेशन तर केक कुठून खाणार? आज विचार जेव्हा जनसमुदायामध्ये गेला तर सगळा जो जनसमुदाय त्यांच्या विरुद्ध उभा राहिला आणि क्रांती झाली. शेवटी त्यांना त्याच्यात प्राप्त मृत्यूही झाला त्या दोघांचा. म्हणजे हे सगळं गोष्टी जेव्हा बघा, विचार करा की सर्व सुखी झाले पाहिजे. फक्त स्वतःपुरते आपण विचार केला तर ते तसं होऊ शकत नाही. त्याच्यातून माणूस सुखी होऊ शकत नाही, आनंदाने राहू शकत नाही. तर सर्वांचा विचार आपण जितका करायला लागतो तितकं तितकं मन व्यापक होतं, मन मोकळं होतं, मनातला संकुचितपणा जातो. आणि जिथे मनातला संकुचितपणा जातो तिथे मनाला सतत आनंदाने राहता येतं किंवा समाधानाने राहता येतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून सर्वांनी आनंदाने, आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा मंत्रच झाला पाहिजे. सर्वांना आनंदाने जीवन जगायचं. परिस्थिती प्रत्येकाला वर खाली येत जाईल. परिस्थिती ही सतत परिस्थिती म्हणजे प्रत्येक वेळेला ही परिस्थिती बदलतच असते. प्रत्येक गोष्ट सारखी राहत नाही. आता आता संध्याकाळ झाली आहे, नंतर रात्र होईल, रात्र होली परत दिवस होणार, दिवस झाला की परत दुपार होणार. म्हणजे जसं हा काळ बदलतोय क्षणोक्षणी, तशीच अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती ही आपल्या वाट्याला येतच असते. त्या परिस्थितीचा बागोबुवा करण्याची काहीच गरज नाही, त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. आपल्या ठिकाणी तिथे श्रद्धा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी प्रयत्नरूपी परमेश्वरावर निष्ठा पाहिजे. दोन गोष्टी आपल्याकडे सतत पाहिजे. कधी कधी माणसं निराश होतात, हे होत नाही म्हणणं, ते होत नाही. कारण ती निराशा ढळण्यासाठी त्यांनी श्रद्धेवर जोर दिला पाहिजे. देवावर श्रद्धा ठेवा, गुरूंवर श्रद्धा ठेवा, आईवर श्रद्धा ठेवा, वडिलांवर श्रद्धा, कुठेतरी श्रद्धा पाहिजे. जिथे श्रद्धा असते तिथे मन स्थिर राहतं आणि श्रद्धेमुळे अंतर्मनाकडून तो प्रतिसाद उठतो. सर्वात महत्त्वाचं हे जे शास्त्र आहे, की श्रद्धा ही अंतर्मनात तो विचार मुरवते आणि अंतर्मनात जेव्हा एखादा विचार मुरतो तेव्हा आकाश पाताळ एक करू तो साकार होतो. तिथे कसा होतो, कशामुळे होतो, काही सांगता येत नाही. पण अंतर्मनाकडे प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती तिथे प्रगट होते. आणि त्यामुळे एखाद्याची इच्छा काही असते, श्रद्धेने ते त्यावेळेला काही मागतो, ते श्रद्धेने आपल्याला हवं असं म्हणतो, तर ते त्याला प्राप्त होतं. फक्त ते श्रद्धा पाहिजे. म्हणून श्रद्धेने प्रत्येक गोष्टीचा आपण ज्यावेळेला जीवन जगण्याचा प्रयत्न करू प्रत्येक परिस्थितीत, ते श्रद्धा मात्र महत्वाची आहे. म्हणून श्रद्धेतून सद्भाव आणि सद्भावनातून सत्कर्म, हे आपल्या जीवनाचं शास्त्र आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आपण कर्म करतो म्हणजे कधी कधी लोकांना लक्षात, आपण कर्म करतो म्हणजे नेमकं काय करतो? खरं म्हणजे आपण आचरण करतो. म्हणजे आपली देहबोली, ते देहाच्या अंगात जे आचरण करतो ते एक कर्म असतं.
आपण बोलतो तेही दुसरं कर्म असतं. चांगलं बोललात तर चांगला परिणाम मिळेल, वाईट बोललात तर वाईट परिणाम मिळेल. म्हणून बोलण्यात सुद्धा माणसाने सावध राहावं. बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडतो आणि समोरच्याला जर दुःख दिलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला होतो. म्हणून विचार हे हा अधिक अधिक प्रगतीचा असला पाहिजे. हे अधिक अधिक लक्षात घ्या, मागायचं ते अधिक अधिक मागायचं. कसं, सर्व अधिकाधिक सुखी हो. नुसतं सुखी हो म्हणून नाही, सुखाला मर्यादा नाहीये. खरं जिथे सुख आहे त्यालाही मर्यादा आणि दुःखालाही मर्यादा नाही. म्हणून अधिकाधिक सुखी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक यशस्वी म्हणून परमेश्वरकडे मागावं तर अशाच पद्धतीने मागता आलं पाहिजे, जे मला हवं आहे ते सर्वांना मिळावं. फक्त मलाच हवं म्हणायला लागला तर ते संकुचितपणा येतो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला येऊ शकतो. कधी कधी परिणाम चांगलाही मिळतो, पण सतत जर चांगला परिणाम मिळाला पाहिजे असे ते जे मला हवं वाटतं ते सर्वांना दे असं म्हणायला पाहिजे. की देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे असं जे आपण म्हणतो सर्वांसाठी, की सर्वांमध्ये आपण किंवा आपण जेव्हा सर्वांसाठी हे मागणं होतं तर तिथे कसलीही शंका राहत नाही. कसं होईल काही शंका मनापासून श्रद्धेने जे आपण या गोष्टी मागण्याचा विचार तसे करायला लागलो, आचरण तसं करायला लागलो, काही उच्चार तसे करायला लागलो तर तिथे निसर्ग नियमानुसार त्या माणसाला, त्या व्यक्तीला भरभरून सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणून इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात आहे की प्रत्येक गोष्ट झाली की मनातून परमेश्वराला ज्यांच्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या त्यांना धन्यवाद देत आहे. आपण थँक्यू म्हणतो बरंच, पण थँक्यू शब्द इतका गुळगुळीत आहे की वर थँक्यू म्हणतात, पर थोडा पटकन त्या माणसाला आपण विसरून पण जातो. बरंच होतं. आता येता जाता पुढे जर काही कोणीतरी मदत केली की आपण थँक्यू म्हणतो. चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. ती गुळगुळीत गोष्ट अंतर्मनात पोचत नाही. असं अंतःकरणापासून धन्यवाद म्हणतात की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर अगदी निर्जीव असतो तिथे त्या वस्तूला धन्यवाद म्हणता आलं. आपण त्या निर्जीव वस्तूला काय कळत, इथेही त्याचा परिणाम मिळतो की प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी आपली एक कार असते, त्या कारमध्ये आपण तो कार तर निर्जीव आहे तिला काय धन्यवाद म्हणायचं. अरे तू जातोय तर धन्यवाद म्हणायला काय फरक पडतो. धन्यवाद म्हटल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. कृतज्ञतेतून पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते तेवढी आपल्याला ती फायदेशीर ठरते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला भेटलो, त्याच्यावर चांगलं बोललं झालं की मनातून परत त्यांचे धन्यवाद म्हणणं. त्याला प्रत्यक्ष तुम्ही म्हणाल तरी उत्तम, पण तरी आपल्याला विचारातून आपल्याला त्याची आठवण आली की आपण त्याला म्हणाल अरे लोक तुमच्यामुळे अशी गोष्ट चांगली घडली, धन्यवाद. म्हणजे कृतज्ञता, धन्यवाद म्हणणं, ईश्वरी शक्तीवर नितांत श्रद्धा ठेवणं आणि सत्कर्म आणि प्रयत्न हे दोन्ही गोष्टी आपल्याला असावी. प्रयत्न करता जितका अधिक आपल्याकडनं प्रयत्न होईल तितकं अधिक त्याच पद्धतीने सर्व काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात आणि तिथेच आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. आनंद हा सहज आहे आणि तो सहज आहे तो आपल्याला कळत नाही, पण तो स्फुरतो तेव्हा कळतो. एखाद्या माणसाच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत, त्याला माहिती आहे सहज आहे माझ्याकडे 100 रुपये, आणि तो काहीतरी वस्तू घ्यायला आणि 100च्या जागी 500 रुपये मिळाले हातात. अरे 500 रुपये कसे आले, एकदम आनंदाचं कळलं. जेव्हा असं होतं आनंद, पण जेव्हा 100 होते तेव्हा तू आनंदातच होतास, पण तुला ते स्फुरण नाही झालं आनंदात आहे म्हणून. आहेत म्हणतो एवढंच. म्हणजे जेव्हा अमुक एखादी गोष्ट घडते तिच्यामध्ये प्रगटीकरण होतं तर तिथे आनंद होतो असं ही माणसं म्हणतात. म्हणजे आनंद हा थोड्या वेळासाठी असतो, पण सुख हे सतत असतं. सुखावस्था, सुख हे मनाची अवस्था आहे आणि ती मनाची अवस्था सतत तशी राहणं त्यालाच म्हणतात समाधान. इथे आनंद हा येतो जातो, म्हणजे कोणी सिक्सर मारला आनंद झाला, थोडा खुश झाला, दुसऱ्या दिवशी विचारला ओके ठीक आहे, हो मारला एवढंच होतं, मग तो आनंद तिथे दिसत नाही. पण सुखावस्था मात्र तशीच असते. जिंकलेला माणूस समजा क्रिकेटची मॅच जिंकली तर खूप आनंद उड्या मारल्या सगळ्या. 5 दिवसांनी बघायचं तर आनंद उड्या मारायच नाही तो, कारण तो बरं आहे चांगले आम्ही जिंकलो म्हणत असतो. ती सुखावस्थाच. सुखावस्था असणं हा महत्व इथे
ह्या सर्व गोष्टीतून आपण सहज कसे आनंदाने राहू शकतो, सहज कसे सुखावस्थेत राहू शकतो, त्यासाठी सगळ्या सद्भावना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात. सर्वांप्रती सद्भावना. जे जे आपल्याला मदत करतात त्यांच्यासाठी आपण मनापासून धन्यवाद म्हणत राहणं पाहिजे. जिथे जिथे आपण राहतो, जिथे जिथे जातो, अगदी बसमधून उतरलं तरी बसला पण धन्यवाद आणि त्या कंडक्टरला पण धन्यवाद म्हणता आला पाहिजे. रिक्षावाल्याकडनं रिक्षामधून उतरलो की रिक्षावाल्याला पण धन्यवाद म्हणा. थँक यू म्हटलं तरी म्हणावंच हरकत नाही, पण मराठी म्हणत असत धन्यवाद की धन्यवाद. समोरच्याला किती आनंद होतो तो बघा. आणि जेव्हा हा आनंद आपण इतरांना देतो, तोच आनंद बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतो. त्यालाच आपण समाधान म्हणतो. म्हणजे सगळे आनंदी झाले, तो आपल्या वागण्यामुळे जर इतर आनंद झाले, आपल्याला सहज समाधान असतं आणि सहज शांती असते. आणि असं हे शांती सुख आपल्याला सहज अनुभवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला हव्यात. आपला प्रत्येक विचार, प्रत्येक आचरण जेव्हा इतरांना आनंद देण्यासाठी होतो, की इतरांना आनंद मिळतो, तर तीच परमेश्वराची पूजा असते. इथे परमेश्वराला आपल्याकडनं हार, फुलं बिलं हवे असे लोकांना वाटतं, तसं काहीच नसतं. पण परमेश्वर म्हणजे माणूस नव्हे, कोणीतरी आपल्याला द्यावा हा विचार करणार. परमेश्वर ही डिव्हाइन एनर्जी म्हणा, की दिव्य शक्ती म्हणा, ती दिव्य शक्ती आहे. तिच्यातूनच सर्व विश्व निर्माण झालं, तिचं तिला काय देणार? पण एखाद्या घरात जायचं आणि त्याच्या घरातलं एखादं सुंदर असं फुल घ्यायचं, आहे त्यांना लावायचं, हे घे तुला. आता मी प्रेमान देतो तुला. तो अरे माझेच घासून देतो, तुम्हाला काय करता? तसं आपण परमेश्वराला काही द्यायचं असतं, करतो, फुलं देतो, हार घालतो. ते त्याच्याच राज्यातल्या गोष्टी त्यालाच देतो आपण. पण मनापासून त्याला धन्यवाद म्हणा, कृतज्ञ व्हा, सर्वांप्रती सद्भावना ठेवा. तर ती खरी परमेश्वराची पूजा असते. म्हणून ही परमेश्वराची पूजा सुद्धा आपल्या कर्मातूनच होते. हे कर्म महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला आपण कर्म कसं असलं पाहिजे, इथे माणसाने सावधपणे पाहिलं, तो सहजपणे आमदानी जीवन जगू शकतो. असं सहजपणे सर्वांनी आमदानी जगावं ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज